नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET LLB 5 इयरचा जो कोर्स आहे तर त्यासाठी जर तुम्ही CET दिलेली असेल 2024ची तर त्यामध्ये बघा ऑब्जेक्शन जेव्हा तुमची आन्सर की आली होती तर त्यावर तुम्हाला ऑब्जेक्शनसाठी टाइम दिलेला होता। त्यावर विद्यार्थ्यांनी जे चुकीचे क्वेश्चन आहेत किंवा विद्यार्थ्यांना काही डाउट्स असतील तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेले होते। तर त्यासाठी आता एक नोटिफिकेशन आलेली आहे। त्यामध्ये बघा ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले होते वेगवेगळ्या क्वेश्चनवर तर काही विद्यार्थ्यांचे म्हणजे सॉल्व झालेले आहे, म्हणजे त्यांना फुल मार्क्स भेटलेले आहेत। तर त्याविषयी ती नोटिफिकेशन आहे तर ती आज आपण बघणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, जी नोटीस आलेली आहे बघा, महाराष्ट्र LLB 5 इयर CET 2024 ऑब्जेक्शन रिझॉल्व। त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जी CET झालेली होती त्यानंतर बघा तुमचं जी आन्सर की आहे तर ती डिस्प्ले झालेली होती। त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शनसाठी वेळ दिलेला होता। त्यामध्ये जवळपास आउट ऑफ 238 म्हणजे 238 विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले होते। त्यामधील बघा 13 ऑब्जेक्शन जे आहे तर ते आयडेंटिफाय झालेले आहेत, युनिक ऑब्जेक्शन आहेत, म्हणजेच त्यावर विद्यार्थ्यांना मार्क दिलेले आहे। जे 13 ऑब्जेक्शन होते तर ते जे क्वेश्चन आहे तर त्यांना मार्क्स दिलेले आहेत। त्यामध्ये बघा जो तुमचा पेपर होता त्यामध्ये लीगल ॲप्टिट्यूड यासाठी बघा किती 94 ऑब्जेक्शन आले होते, त्यापैकी 7 जे आहे तर ते ॲप्रूव्ह किंवा रिझॉल्व झालेले आहेत। त्यानंतर जनरल नॉलेज हा जो सब्जेक्ट आहे त्यासाठी 17 आले होते ऑब्जेक्शन, त्यामधील एक जो आहे तर तो ॲप्रूव्ह झालेला आहे। आणि तिसरा जो सेक्शन होता म्हणजे तिसरा सब्जेक्ट होता पेपरमधील लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग, यासाठी 59 म्हणजे 59 ऑब्जेक्शन आले होते, त्यापैकी एकच ॲप्रूव्ह आणि रिझॉल्व झालेला आहे। त्यानंतर इंग्लिश सब्जेक्टमध्ये 50 जे आहे तर ते ऑब्जेक्शन आले होते, ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी घेतलेले होते, तर त्यामधील 3च ॲप्रूव्ह झालेले आहेत। त्यानंतर मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड यासाठी बघा 18 ऑब्जेक्शन आले होते, त्यामधील एक रिझॉल्व झालेला आहे। त्यानंतर बघा असे टोटल 238 जे आहे तर ते ऑब्जेक्शन आले होते, त्यापैकी 13 जे आहे तर ते रिझॉल्व झालेले आहेत। त्यामध्ये बघा कोणकोणते जे क्वेश्चन रिझॉल्व झालेले आहे तर त्याची यादी दिलेली आहे। हे जे 13 क्वेश्चन आहे तर त्यांची ही यादी आहे। बघा लीगल ॲप्टिट्यूड येथे क्वेश्चन ID दिलेला आहे। त्यानंतर चेंज इन आन्सर की म्हणजे त्यांनी आन्सर की चेंज केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यामध्ये। त्यानंतर बघा आन्सर की अपडेटेड, आन्सर की अपडेट करून मार्क दिलेले आहेत। त्यानंतर बघा इंग्लिशमध्ये इथे दिलेले आहे बघा आन्सर की अपडेट म्हणजे चेंज केलेले आहे, आन्सर की चेंज ह्या फक्त ह्या क्वेश्चनसाठी। त्यानंतर आन्सर की अपडेटेड यामध्ये बघा हे रिमार्क आहे तर ते सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचे मार्क भेटणार आहे। समजा एकाच विद्यार्थ्यांनी जरी ऑब्जेक्शन घेतलेला असेल तर त्याच्या शिफ्ट्समधील ज्या विद्यार्थ्यांना जो हा क्वेश्चन असेल तर त्यांना जे बरोबर आहे तर ते चेंज झालेलं असणार आहे। तुमचं जे आन्सर जे आहे तर इथे दिलेलं आहे बघा ॲक्शन टेकन, आन्सर की अपडेटेड। त्यानंतर बघा ऑल ऑप्शन यामध्ये तुम्हाला फुल मार्क्स भेटलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याला, ज्यांना ज्यांना हा क्वेश्चन होता क्वेश्चन ID नंबर हा तर त्यांना फुल मार्क्स भेटलेला आहे। त्यानंतर पुढील जे आहे आन्सर की अपडेटेड झालेले आहे, हा जो क्वेश्चन ID आहे ज्यांचा। त्यानंतर पुढील जो क्वेश्चन ID आहे त्याला फुल मार्क्स भेटलेला आहे। त्यानंतर पुढील बघा क्वेश्चन ID हे दिलेले आहे, याला पण फुल मार्क्स, या नेक्स्ट क्वेश्चनला पण फुल मार्क्स आहे। याचं आन्सर जे आहे तर ते चेंज केलेलं आहे। त्यानंतर आन्सर की अपडेटेड याचं पण आन्सर जे आहे तर ते चेंज केलेलं आहे, यामध्ये तुम्हाला फुल मार्क्स दिलेले आहे। यामध्ये रिमार्क दिलेले आहे बघा, हे पण तुम्ही वाचू शकता कशामुळे तुम्हाला आन्सर चेंज केलेला आहे किंवा फुल मार्क्स भेटलेला आहे, याचे रिमार्क सुद्धा त्यांनी दिलेला आहे, हे तुम्ही रीड करू शकता। तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र LLB 5 इयर CET 2024 मार्फत जी CET झालेली होती तर त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले होते त्यावर ही नोटीस आलेली आहेत, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या शिफ्ट्समधील विद्यार्थ्यांना याचे मार्क्स भेटणार आहे। तर अशा प्रकारे आज आपण LLB 5 इयर्स CET रिलेटेड माहिती बघितलेली आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।